आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार आहे। कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आजसाठी समोर आली आहे। ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे। पीएम किसानचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। शेतकऱ्यांची आता आतुरता त्या ठिकाणी लागलेली आहे की नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये कधी येतील। आताच मुख्यमंत्री साहेबांनी आता बैठक सुद्धा या ठिकाणी घेतली आहे। ही बैठक पार पडल्या या ठिकाणी महत्त्वाची अपडेट नमो शेतकरी योजनेबद्दल दिली आहे। नवीन बनलेले कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर त्या ठिकाणी पोहोचवलेली देखील आहे। त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवल्या। राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना मुख्यमंत्र्यांनी नमोचा हप्ता सोडण्यासाठी ऑर्डर सुद्धा दिल्याचं या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता मिळत आहे। पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेत 2000 रुपये मिळाला। आता शेतकरी चर्चा करू लागले होते ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी येणार आणि नमो शेतकरी योजनेचा आणि पीएमचा दोन्ही मिळून एकत्र 4000 रुपये सरकारने का दिला नाही। त्यावर मुख्यमंत्री साहेबांनी बैठक घेऊन आता शेतकऱ्यांच्या या प्रश्नांचं उत्तर त्यांनी दिलं आहे। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त या ठिकाणी लागणार आहे। आता बघा, शेतकरी काळजीत पडले होते कारण शेतकऱ्यांना रक्षाबंधनाच्या आधीच टोटल 4000 रुपये बँकेत येणार होते अशा प्रकारच्या बातम्या पसरल्या होत्या। परंतु शेतकऱ्यांना अचानक 2000 रुपये बँकेत कसे काय आले हा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला होता। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगून टाकले की आता आमच्या तिजोरीत म्हणजे सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये पैसे उपलब्ध नव्हते। त्याचं कारण सुद्धा आता मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केले, ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधनानिमित्त हप्ता सरकारने सोडलाय आणि त्यामुळे सरकारची तिजोरी पूर्णपणे संपलेली होती असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। त्यामुळे तातडीने आत्ताच केंद्र सरकारकडून निधी राज्य सरकारने मागवलाय आणि हा निधी या ठिकाणी सरकारला भेटला सुद्धा आहे। त्यामुळेच आता तुम्हाला एकत्र 4000 रुपये त्या दिवशी 2 ऑगस्टला शेतकऱ्यांना आलेले नव्हते आणि त्यामुळेच आज शेतकऱ्यांना उरलेले 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता सोडले जाणार आहेत। त्यामुळे आज या 12 जिल्ह्यामध्ये आता थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात आता 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये येणार आहेत आणि त्यानंतर उरलेले 12 जिल्हे आहेत तर ते पुढील 15 दिवसांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत आता पहा। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। प्रत्येक आठवड्याला 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये सोडले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही आधी जर नमो शेतकरी योजनेचे 6 हप्त्याचे त्या ठिकाणी पैसे जर तुम्ही आता 12000 रुपये आधी घेतले असतील तर आता आज शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या त्या ठिकाणी 2000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे, ते म्हणजे अनेक बँकांचे खाते सुद्धा सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आले। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले की अशा पण काही बँका आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांनी खातं उघडलंय आणि त्या बँकेचं स्वतःचं IFSC कोड नाही आणि ज्यावेळी IFSC कोड स्वतःचं नसतं तर या बँकेमध्ये अनेक त्या ठिकाणी हप्ता हा येत नसतो, लेट येत असतो। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अनेक बँका रद्द सुद्धा करण्यात आल्या आहेत। त्यामुळे फक्त याच महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये आज नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। जर तुम्ही पीएम किसानचे 2000 रुपये बँकेत घेतले असतील तर नमो शेतकरी योजनेसाठी ही बँक चालेल का हे सुद्धा आता महत्त्वाचं आहे। कारण सरकारच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेसाठी
आज नवीन बँकांची यादी या ठिकाणी लावली आहे आणि नवीन 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आली आहेत। जे शेतकरी या 10 बँकेमध्ये खातं उघडले आणि ज्या शेतकऱ्यांची घरे आता या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये आहेत त्या शेतकऱ्यांना आता थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये बँकेमध्ये येणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि कोणकोणत्या 10 बँकेमध्ये पैसे येणार आहेत हे सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजणार आहे। परंतु कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसाठी अपात्र केलं जाणार आहे याची सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीरपणे आता सांगण्यात आले। शेतकरी मित्रांनो, PM किसानचे 2000 रुपये तुम्हाला मिळालेत, परंतु नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये अद्यापही शेतकऱ्यांच्या बँकेत या ठिकाणी आलेले नाहीत। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून अपात्र यादीमध्ये आता करण्यासाठी सरकारने थोडा वेळ घेतला होता। तसेच सरकारच्या तिजोरीमध्ये पण लाडक्या बहिणींना पैसे दिल्यामुळे तिजोरीमध्ये पण पैसे नव्हते, परंतु सरकारने कालच आता राज्य सरकारने केंद्र सरकारकडून निधी मागवलाय। त्यामुळे तात्काळ आता तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचे या 12 जिल्ह्यामध्ये आणि 10 बँकेमध्ये सोडण्याचे आदेश या ठिकाणी आले आहेत। शेतकरी मित्रांनो, या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता बघा, मागच्या वेळी एक 4-5 महिन्याच्या पाठीमागं तुम्हाला सरकारने फार्मर ID कार्ड काढायला सांगितलं होतं। आठवा, तुम्ही फार्मर ID कार्ड काढवायला सांगितलं होतं। त्यावेळी सरकारने काही तुमची महत्त्वाची कागदपत्रे त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला तेन वगैरे सर्व घेतलेलं होतं आणि त्यावेळी घेतलं असताना त्यावेळीपासून आतापर्यंत 4-5 महिन्यामध्ये आता सरकारने त्या ठिकाणी कोण शेतकरी खरंच गरजूवंत आहेत का, त्यांच्या पात्रता काय आहेत, या सर्व पात्रता त्या ठिकाणी सरकारने कागदपत्रावरून त्या ठिकाणी आता चेक केले आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला हप्ता येण्यासाठी थोडा उशीर झाला। कारण 2 ऑगस्टला त्या ठिकाणी PM चे 2000 आलेत आणि शेतकऱ्यांना नमोचे आले नाहीत। त्यामुळे सरकारकडून 4000 रुपये येणार होते, 2000 रुपये कसे काय आले असं शेतकरी त्या ठिकाणी म्हणू लागले होते। त्यामुळे सरकारनं स्पष्टीकरण दिलंय की आम्ही तुमची पात्रता चेक करत आहोत, कारण हे 4 प्रकारचे शेतकरी आता नमो शेतकरी योजनेसाठी आता पात्र ठरणार नाही। त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि लक्ष देऊन बघा की कोणत्या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना यामधून पुढील 5 वर्षासाठी नमो शेतकरी योजनेचे पैसे बँकेच्या खात्यामध्ये येणार नाहीत। तर बघा, अनेक शेतकऱ्यांना अपात्र यादीमध्ये टाकलं जाणार आहे। जवळजवळ 2 ते 2.5 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा त्या ठिकाणी लाभ भेटणार नाही, कारण असे शेतकरी आढळून आले आहेत ज्यांचे आता नमो शेतकरी योजनेसाठी ते शेतकरी पात्र ठरणार नाहीत। बघा, आता तुम्हाला आज जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे तर तो याच 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे, कारण पुढच्या 12 जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यात आणि त्यानंतरचा पुढचा त्या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी आहे त्यानंतर 15 दिवसानंतर येणार आहे। त्यामुळे आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटपाचं वितरण होणार आहे हे तुम्हाला समजणारच आहे, परंतु त्याआधी 2 मिनिटांच्या आत आपण समजून घेऊया कोणत्या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना यामधून सरकारच्या माध्यमातून अपात्र केलं जाणार आहे, म्हणजेच त्यांना नमो शेतकरीचा 7वा हप्ता मिळणार नाही। बघा, आता बघा, टप्प्याटप्प्याने आपण पाहूया की आता कोणत्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही। बघा, आता शेतकऱ्यांना सरकारने त्या ठिकाणी 4 वेळा 5 वेळा सांगितलं होतं की तुम्ही फार्मर ID कार्ड काढा, फार्मर ID कार्ड काढा, पण असे पण राज्यामध्ये शेतकरी आहेत त्यांनी अजून सुद्धा फार्मर ID कार्ड अद्यापही काढलेलं नाही। सरकार काय म्हणतंय, फार्मर ID कार्ड तुम्ही का काढा, कारण फार्मर ID कार्ड म्हणजेच आम्ही शेतकरी आहोत असं तुमचं ओळखपत्र आहे। तर फार्मर ID कार्ड हे शेतकऱ्याचं ओळखपत्र आहे, ते शेतकरी आहेत हे त्या ठिकाणी ओळखपत्र आहे। त्यामुळे फार्मर ID कार्ड हे 100% लागतं, जर नसेल काढलं तर तुम्हाला आज हप्ता येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। शेतकरी मित्रांनो, आता फार्मर ID कार्ड जर तुम्ही काढला असेल तर तुमच्यासाठी काय प्रॉब्लेम नाही आहे। त्यानंतर दुसरी पात्रता सरकारच्या माध्यमातून जी तुम्हाला सांगण्यात आली होती ती म्हणजे बघा, आता रेशन कार्डावरची eKYC तुम्ही केल्या का? बघा, रेशन कार्डाची eKYC करा, eKYC करा असं सरकारच्या माध्यमातून आता त्यावेळी सांगण्यात आलं होतं। जर तुम्ही रेशन कार्डाची eKYC तुमच्या कुटुंबाची केली नसेल तर तुमच्या त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी चेक केला जाणार आहे, कारण eKYC केल्यानंतरच तुमच्या त्या ठिकाणी सरकारला लक्ष देतंय,
कारण 2.5 लाख रुपये उत्पन्न कमी असल्याशिवाय तुम्हाला पिवळे व केशरी रेशन कार्ड सरकार देत नाही। त्यामुळे ई-केवायसी जर तुम्ही केले असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे, ई-केवायसी जर तुम्ही केले नसेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ज्यामध्ये लाखो शेतकरी आता अपात्र होणार आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड 10 वर्ष काढून जुनं झालंय, बघा सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। तुम्हाला पुढे आता सगळ्यात महत्त्वाचं ज्या 10 बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत आणि ज्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत ते तुम्हाला सांगणारच आहे। परंतु त्याआधी आपण कोणते शेतकरी अपात्र केले जात आहेत ते पाहूया। तर बघा, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड 10 वर्ष आधी काढलेलं आहे, म्हणजेच आताचं वर्ष सुरू आहे ती 2025 सुरू आहे, त्यानंतर बरोबर आधी 10 वर्ष आधी म्हणजेच 2015च्या आधी जर तुम्ही आधार कार्ड काढलेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाची 2 कामे आधार कार्डवर करायला सांगितली होती। तुम्हाला 2 ते 3 महिन्याच्या पाठीमागे सरकारने सांगितलं होतं आधार कार्डवर ही काम करा, तर केले का बघा। जर तुमच्या आधार कार्डवरचं नाव वेगळं असेल आणि तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती नाव वेगळं असेल, म्हणजे काही शेतकऱ्यांचं नाव आम्ही पाहिलेलं आहे असं सुद्धा आहे की फक्त आता एका शेतकऱ्याचं नाव समजा आता तुकाराम असेल तर फक्त तुकाराम एवढंच नाव आहे, पूर्ण नाव त्या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती पूर्ण नाव जसं आहे तसं पूर्ण नाव त्या ठिकाणी तुम्हाला आता तुमच्या आधार कार्डवर असलं पाहिजे। तसेच आता जन्मतारखेचा विषय आधार कार्डवरती बघा, आधार कार्डवर जर तुमची 1980 किंवा 1970 अशी एकेरी भाषेमध्ये जन्मतारीख असेल तर अशा आधार कार्ड धारकांना हा हप्ता मिळण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारने सांगितलंय की तुमची कागदपत्रे चेक करत असताना तुमची पूर्ण जन्मतारीख आणि पूर्ण नाव असायला पाहिजे, मग तुमची जन्मतारीख पूर्ण त्यामध्ये असली पाहिजे। जर नसेल तर तात्काळ तुम्ही ही अपडेट करायला सरकारनं सांगितलंय, कारण 10 वर्षाच्या आधी जर तुमचं आधार कार्ड काढलं असेल तर यावरती भरपूर चुका आहेत असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। त्यामुळे नमोचा त्या ठिकाणी तुम्हाला हप्ता येण्यासाठी तुम्हाला हे करावंच लागणार आहे। पीएमचा हप्ता सोडण्यासाठी काय प्रॉब्लेम नाही, पीएमचा हप्ता आला, परंतु नमो शेतकरी योजनेसाठी आधार कार्डवरची ही अपडेट तात्काळ पूर्ण करा। आता आपण पाहूया कोणत्या बँकेत पैसे सोडणार आहेत आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार आहेत बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा या 10 बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे सोडले जाणार आहेत। तर पहिली बँक यामध्ये सांगण्यात आल्या HDFC बँक, दुसरी बँक आता कोटक महिंद्रा बँक, तिसरी बँक कॅनरा बँक, त्यानंतरची पुढची बँक बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक। बघा या ज्या बँक आहेत यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात आता पहिल्यांदा पैसे येतात ते म्हणजे 4 बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे कायमच सर्वात पहिल्यांदा पैसे येत असतात, ते म्हणजे सरकारी बँक आहे। पहिली बँक आहे बँक ऑफ इंडिया। बघा बँक ऑफ इंडियामध्ये शेतकऱ्यांनी आता आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर त्यांना सुद्धा नमो शेतकरीचे पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे ज्यामध्ये 99% शेतकऱ्यांनी बँकेचं खातं उघडलंय, बघा ते म्हणजे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे पैसे मिळतात। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ते म्हणजे बघा त्यामध्ये सुद्धा जवळपास त्या ठिकाणी 50 ते 60% शेतकऱ्यांनी खातं उघडलंय, स्टेट बँक ऑफ इंडिया। जर या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरीचे हप्ते येत असतात। त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। ज्या शेतकऱ्यांचं खातं पोस्टात आहे त्यांना सुद्धा नमोचे पैसे येणार आहेत। त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत तर बघा जिल्ह्यांची यादी सांगण्यात आल्या। सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांचे घोषित केलेले जिल्हे आहेत तर त्यामध्ये हे नमो शेतकरीचे पैसे या ठिकाणी आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। पहिला जिल्हा आहे बघा जळगाव, वाशिम, त्या ठिकाणी नंदुरबार, अकोला, त्या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे गडचिरोली, त्यानंतर बुलढाणा, जालना, बीड, त्या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर, सातारा, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे पुणे, त्यानंतर पुढचा जिल्हा बघा तुमचा जिल्हा आहे का नांदेड, त्यानंतर पुढचा जिल्हा पालघर, ठाणे। या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे कायम त्या ठिकाणी तुम्हाला पैसे येत असतात। तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेत सुद्धा यावेळी सुद्धा लवकर पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।